आई नमस्कार. मग सगळ्या मुलांवरती खूप प्रेम तुमचं. सगळ्यात जास्त प्रेम कुठलं असं आपण विचारायचंच नसतं, कारण सगळी मुलं सारखीच असतात. पण याने कधी मस्ती केली का शाळेत असताना? आमच्या ताईने मस्ती नाही, पण तिला हाऊस होती सगळ्याची, नाचायची बिचायची. काय सांगता? हो. अच्छा. आणि मग तुम्ही सगळं ते डान्स मध्ये वगैरे जेव्हा जायच्या तेव्हा तुम्ही जायचा बघायला? हो यायची जायची. खूप हौस का सगळ्या गोष्टीची? सगळ्या हौशी तुम्ही पूर्ण केल्या म्हणे. केल्या आपल्या कशा पण. नाही केल्या. आणि तुम्ही ज्या पद्धतीने केल्या त्यामध्ये तुमची मुलं खूप समाधानी आहे. हेच खूप महत्वाचं आहे की नाही? आणखी काय काय सांगणार मुलीला? आता लग्न करून ती जाणार आहे तर आता हेच आपलं, आम्ही जशी तशी ते लोक आहेत असं समजून, आई समज सासू म्हणजे हे सांगणार. दुसरं हे सांगणार. सासूबाई नमस्कार. नमस्कार. काय सून येते आता घरात? लक्ष्मी येते तुमच्या घरात 19 तारीखला. सून येते तर आनंदच होणार ना. बर, मग आता काय कसं वाटतंय? काही इतके वर्ष एका घरात आपण राहिलेले असतो, एका महत्वाच्या टप्प्यावरती माहेर सोडून सासरी जातो, हे प्रत्येक मुलीला आयुष्यात करावंच लागतं. काय नेमकं मनात चाललेलं असतं त्यावेळेला? मला ट्रूथफुली बोलायला गेलं तर मला असं वाटतंय की मला जमेल का, जसं मी माझ्या घरी म्हणजे किती केलं तरी म्हणजे आई आणि याच्यामध्ये फरक असतो थोडाफार सासूमध्ये. आता माझ्या सासू तशा प्रेमळ आहेत, प्रश्न नाही आहे, पण मला जमेल का सगळ्या गोष्टी असं माझा म्हणजे मला थोडीशी भीती वाटते त्या गोष्टी की सगळ्या मला जमेल का. म्हणजे त्यांचं ह्यांचं म्हणजे कसं आहे की भरपूर पाहुणे वगैरे हे करणारे. आमच्या घरात तसं जास्त नाही आहे की कोणी जास्त पाहुणे येणं वगैरे नाही आहे आमच्या घरात. बंद करा पाहुणे तुम्ही. नाही तसं काही नाही आहे. मला आवडेल पाहुणे असावेत, पण मलाही त्या पद्धतीने जमावं अशी माझी इच्छा आहे. मला तेच पाहिजे की माझ्या सासूबाईंनी मला ते शिकवावं की मला म्हणजे कशा पद्धतीने आदर तिथं करावं. ते पाहुणे एकदा आले की परत कसे येणार नाही. बरं, आता यानंतर एक खेळ आहे छोटासा. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटात चहा करून आणायचा. आईने जीभच बाहेर काढली आणि सासूबाईंनी मानच फिरवली. म्हणजे अरे देवा, आता ही काय करणार. फक्त ताई घरातच चहा कर, नाहीतर पटकन मिस्टरांना सांगून नाक्यावरून 3 कप मागवा, असं नको. हा खेळ आहे, बघूया किती वेळात हा खेळ पूर्ण होणार आणि तो चहा नेमका होणार आहे कसा. यासाठी परीक्षक म्हणून आज आपण ज्यांच्याशी लग्न ठरलेलं आहे त्यांना आमंत्रित करणार काही वेळात. सुरुवात करतो या खेळाला. 1 2 3 चला उठा, वेळ सुरू झाली. आणि तुम्ही सगळ्यांनी बघा यांचे चेहरे, कारण काय येणार आहे आतून आता यासाठी दोघे मनात देवाची प्रार्थना करताय. सासूबाई आतमध्ये कधी येते सून, याचं टेन्शन सासूबाईंच्या चेहऱ्यावर दिसू लागलंय. आपल्याला कुठं प्यायचंय, जाव्यालाच प्यायचं आहे, कसा होईल तसा काढा म्हणून पिल. आपल्यावर नाही परीक्षा, आपण काय त्याला टेन्शन घ्यायचं. आणला चहा? देव तुमचं कल्याण करो. या नाही बसा, या स्वागत आहे तुमचं, बसा. काय वाटतंय? संकट वाटायला लागलंय का तुम्हाला? काय बोला वाटतं आता काय. आता बघूया काय होणार आहे. आई तर देव पाण्यात घालून बसली. कधी एकदा देवा जावायला आवडू दे रे बाबा. द्या. नाही बाबा, हे संकट आहे. सासूबाई घ्या, कळलं? तुम्ही बसा. थांबा, मी एकेकाचे एक्सप्रेशन्स बघतो. तुम्ही खरं सांगायचं आणि साखर कमी पडली की जास्त झाली आहे? अरे प्रेमाने दिलाय तो तुम्हाला. अरे तुम्हाला उसाचा रस दिलाय त्याने. सासूबाई बघा काय तुमचं काय म्हणणं आहे. चला, ह्याने सांगितलं की साखर जास्त आहे, चहा कसा आहे ते सांगितलं ना अजून. हा कडक झालाय, मी स्वभाव उतरलाय थोडासा. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं आहे. काय आईचं त्या लेकीवर इतकं प्रेम आहे की तिने काही केलं तरी ते त्यात चांगलं कसं आहे ते शोधतात. आता खरं मत तुम्हाला माझा चेहरा बघूनच कळेल.
सासूबाई म्हणतात छान म्हणा, पण खरंच उत्तम चहा केलेला आहे, हो की नाही? सासूबाई, पाहुण्यांचं टेन्शन सोडून द्या.